आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची बातमी, एक मोठी अपडेट आता समोर आलेली आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये असलेली त्रुटी, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ करण्याबाबत या संदर्भातले जे प्रश्न होते, या संदर्भातली जी मागणी होती, त्यासाठी आता शेवटची संधी आता उपलब्ध असणार आहे। आणि त्याच अनुषंगाने एक अत्यंत महत्त्वाचं पत्र, अत्यंत महत्त्वाच्या बैठका आता सुरू झालेल्या आहे आणि त्याच अनुषंगाने एक अत्यंत महत्त्वाची अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी, कोणत्या संवर्गासाठी, कोणत्या विभागासाठी, यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नेहमीच मिळत राहतील। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू झालेला आहे, परंतु त्यामध्ये खंड 2 बक्षी समितीचा अहवाल खंड 2 आल्यानंतरही बऱ्याच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये त्रुटी होत्या आणि या त्रुटी दूर करण्यासाठी राज्य शासनानं मार्च 2024 अखेर एक त्रुटी निवारण समिती स्थापन केलेली होती आणि त्या समितीला 6 महिन्याच्या आत म्हणजे सप्टेंबरपर्यंत या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये असलेल्या त्रुटींचा अहवाल शासनासमोर सादर करण्याच्या सूचना होत्या। आता त्या वेतन निवारण त्रुटी समितीने ज्या कोणत्या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये त्रुटी आहेत तसे प्रस्ताव आता मागून त्यावरती सुनावणी आता सुरू केलेली आहे। जसं की आपण स्क्रीनवर पाहतात, हे ते महत्त्वाचं पत्र आहे आणि या पत्रामध्ये त्या सर्व तारखा दिलेल्या आहेत, ज्या कोणत्या तारखांना आता त्या विभागाच्या कर्मचाऱ्यांची सुनावणी होणार आहे। जसं की आपण स्क्रीनवर पाहतात, आता ऑगस्ट महिना सुरू आहे। 1 ऑगस्टला विधिमंडळ सचिवालय, महसूल व वन विभागाच्या त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे, त्यावरती ज्या काही त्रुटी आहेत त्यांचे प्रस्ताव सादर झालेले आहेत। 2 तारखेला ग्रामविकास विभाग व कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या सुनावण्या झालेल्या आहेत। आज शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सुनावण्या होणार आहेत। सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या 8 तारखेला सुनावणी होणार आहे, असं हे महत्त्वाचं पत्र आहे। आणि या पत्राच्या अनुषंगानं कोणत्या विभागातील कर्मचाऱ्यांनी किंवा ज्या कोणत्या अडचणी असतील, आपण आपल्या विभाग प्रमुखामार्फत मंत्रालयीन विभागापर्यंत आपण आपल्या अडचणी जर दिल्या असतील तर ते प्रस्ताव या समितीसमोर सादर होणार आहे, त्यावरती सुनावणी होणार आहे। आणि त्यामध्ये जर तथ्य असेल तर निश्चितच लवकरच या सर्व सुनावणीच्या अनुषंगानं त्या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ होण्याची आता शक्यता आहे। कारण की जर त्रुटी असेल तर निश्चितच त्या त्रुटी दूर केल्या जाणार आहे आणि त्याचा परिणाम सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर निश्चितच होणार आहे। त्यामुळे निश्चितच या सर्व बैठका, याचे जे काही अपडेट असतील ते काय आहेत, यासाठी आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। काय अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। धन्यवाद।